कारण प्रभावळकरांबरोबर काम करायचं म्हणजे ती स्वतःच एक विद्यापीठ आहेत. सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेचा पुनर्विवाह करून द्यायचा. बरं. आणि त्याच्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या मुलाला घराबाहेर काढलं. आपल्यासारखं कोणी बोललं तर मग ते टोचतं, बोचतं. चुकीची भाषा कोणी बोललं की खूप कानाला चरचरतं. मग कोणी माझी मदत कर म्हटलं की नाही रे, माझी मदत नसते, मला मदत करायची असते. मी आली मी गेली, अरे नाही, ती आली ती गेली, मी आले, सला ते सला नाते काही आहे की नाही व्याकरण. तर हे ग्लॅमर पैसा हे सगळं आहे, पण कधी जेव्हा तुमच्या ते नशिबात आहे. इथे ते काहीच गणित नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की हे शाश्वत जग नाही आहे, अशाश्वत आहे, सगळं अस्थिर आहे. पण माझी एक इच्छा आहे की काहीतरी एक मिनिंगफुल सिनेमा करायची माझी खूप इच्छा आहे. 12 तास म्हणजे खूप झालं ग, खूप झालं. असं नाही की 5-6 तास काम करून माणूस जातोय, 12 तास काम करतो माणूस. अरे यार चला उठा असं झालं की मग ती सगळीच मजा त्यातनं निघून जाते. तेवढं एकच मला ह्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आवडत नाही, ते मला खटकतं. असं म्हणजे विनोदी आणि गंभीर असं दोन्ही तो प्रसंग घडला माझ्या आयुष्यात. माझं प्रेरणास्थान माझे आई वडील. पाणी आलं माझ्या डोळ्यात. वडील नाही आहेत आता माझे, यंदा 8 वर्ष होतील त्यांना जाऊन. नमस्कार मंडळी, फिल्मी मराठी KMWमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण अशा अभिनेत्रीला भेटत आहोत ज्यांनी गेली 25-30 वर्ष आपलं मनोरंजन केलं आहे. मालिका असो, चित्रपट असो, छोटा पडदा असो, मोठा पडदा असो, रंगमंच असो, जिथे त्यांनी पाऊल ठेवलं त्याचं सोनं केलं आहे. त्यांना आपण बरेच वर्ष पाहतो आहे. याचबरोबर त्यांची एक दुसरी ओळख म्हणजे त्या कवयित्रीसुद्धा आहेत. नुकताच त्यांचा एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यांचा अभिनय प्रवास आणि कवितेतला प्रवास दोन्ही आपण जाणून घेणार आहोत. आणि स्वागत करूया अभिनेत्री कवयित्री शमा नेनावे यांचं. नमस्कार. नमस्कार. कशा आहात ताई? मस्त, मजेत, नेहमीसारखी. मला कधीही कोणी हा प्रश्न विचारला तर माझं हे एकच उत्तर असतं, मी मस्त मजेत आहे. वा, छान. तुमच्या प्रवासाला 25-30 वर्ष झाली. हो. खरं म्हणजे या क्षेत्रात यायचं असं काही माझं ठरलं नव्हतं. बरं. म्हणजे अपघाताने आले असंही नाही म्हणता येणार. असं ठरलं नव्हतं, कारण मला वकील व्हायचं होतं आणि मला वकिली करायची होती. त्याप्रमाणे मी वकिलीचं शिक्षण घेतलं. 4 वर्ष मी हायकोर्टला प्रॅक्टिस केली. तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल आधी? मग मी BA LLB आहे. LLB मला करायचंच होतं, म्हणजे माझं लहानपणापासूनच स्वप्न होतं वकील होण्याचं. अच्छा. तर आणि अभिनय तर म्हणजे आवडतच होता, कारण कॉलेजमध्ये असताना मी सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेत होते, बक्षिसं मिळवत होते. अभिनयाची खुमखुमी होतीच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझे वडील श्रीयुत विनायक जोशी हे सुद्धा नाटकांमध्ये काम करत होते, त्यामुळे ती एक पार्श्वभूमीसुद्धा होती. पण तरीही याच क्षेत्रात यायचं असं माझं ठरलेलं नव्हतं. मला वकीलच व्हायचं होतं. बरं. त्या हिशोबानेच मी लग्न झाल्यानंतर वकिलीचं शिक्षण घेतलं. बरं. वकील झाले, 4 वर्ष हायकोर्टला प्रॅक्टिस केली. पण माहीत नाही काही कारणास्तव असेल, पण माझं मन नाही रमलं तिथे. आपल्या मनात असलेली कल्पना आणि प्रत्यक्षात असलेली परिस्थिती ह्याच्यामध्ये थोडी जी तफावत असते, ती तफावत कदाचित तिकडे मला जाणवली असेल. आणि मला जे अपेक्षित होतं ते मला कदाचित तिथे मिळालं नसेल. त्यामुळे मग माझं ह्या क्षेत्राकडे ओढा, जो एकदा तुम्ही ह्या क्षेत्रात आलात की तो किडा तुमच्या डोक्यात कायम असतोच, तो कधीतरी वळवळतोच. आपण त्याला कितीही दाबून ठेवलं तरी कधीतरी तो उफाळून वर येतोच. मग त्याला तसं ते पोषक वातावरण मिळालं आणि मग परत मी अभिनयाकडे वळले. परमवीर अशीच मालिका होती, त्यात पहिल्यांदा मी काम केलं होतं. बरोबर. आणि मग हळूहळू एका कामातनं दुसरं काम मिळत गेलं. आणि खरं म्हणजे त्याच्यानंतर मला हिंदीमध्ये काम मिळालं. कॅम्पस माझी पहिली हिंदी मालिका. आणि मग मी हिंदी मालिका करत होते. मातृभाषेमध्ये काम करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. आपले लोकांनी आपलं कौतुक करणं हा एक वेगळा आनंद असतो. तर आपल्याला मराठीत पण काम करता आलं पाहिजे. आणि मग मी मराठी क्षेत्राकडे वळले आणि मग हिंदीकडे जे माझं दुर्लक्ष झालं, ते जवळजवळ पाठच फिरवल्यासारखी झाली. काही काळ मी हिंदीपासून पूर्णच लांब गेले. मग फक्त मराठीच मालिका करत राहिले.
एक देव बाप्पा सुखी ठेव म्हणून मी माझं पहिलं नाटक होतं. माझ्या दुर्दैवाने ते फारसं चाललं नाही, पण पहिलं पाऊल म्हणतो ते मला तिथे ठेवता आलं मोठ्या रंगमंचावर. कॉलेजमध्ये आपण कामं करतो तेव्हा त्या रंगमंचाचा आणि व्यावसायिक रंगमंचाचा पुष्कळ वेगळा फरक आहे. तर त्या दृष्टीने मला ते नाटक मिळालं, मी ते केलं. कारण मधला काही काळ मला नाटक करायचं नव्हतं, माझी मुलगी लहान होती आणि मी प्रॅक्टिस करत होते. आपण जो मुलांना जन्म दिला असेल तिच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे वेळ देणं ही आपली जबाबदारी आहे. हवं नको तर सगळं आपण बघतोच, खाणं पिणं कपडे लत्ते लाड करणं ह्याच्या मी म्हणत नाही, पण एक ज्याला आपण क्वालिटी टाईम म्हणतो, वेळ देणं म्हणतो, तो वेळ देणं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. म्हणून मी प्रॅक्टिससुद्धा माझी मुलगी पूर्ण वेळ शाळेत जायला लागल्यानंतर मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. बरं. तोपर्यंत मी पूर्ण वेळ प्रॅक्टिस पण करत नव्हते, कारण तीच एक अशी स्थिती असते मुलांची की तेव्हा आई वडील आणि मूल ह्यांचा जो एक बॉन्ड असतो, तयार होतो, तो शेवटपर्यंत चांगला राहतो. त्यावेळच्या ज्या इमेजेस असतात त्या शेवटपर्यंत तुमच्या मनात राहतात. कारण मला माहिती आहे की माझ्या अतिशय लहानपणापासूनच्या मला आठवणी आहेत माझ्या आईवडिलांबद्दलच्या, तर तशाच आठवणी आपल्या मुलीला आपल्याबद्दल असाव्यात आणि त्या चांगल्याच असाव्यात. पण जशी ती शाळेत जायला लागली मग हळूहळू मी प्रॅक्टिसही वाढवली. मग प्रॅक्टिस बंद केल्यानंतर मात्र मग पूर्ण वेळ मी ह्या क्षेत्रातच आले. तुमची आत्ताच एक मालिका चालू होती, आता 3-4 महिन्यापूर्वी, पुन्हा कर्तव्य आहे. जवळजवळ 8 वर्षाच्या गॅपनंतर मी ती मालिका केली. तोपर्यंत मधल्या 8 वर्षात मी एकही दैनंदिन मालिका केली नाही, कारण ह्या मधल्या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या मुलीचं लग्न झालं आणि तिला मुलगी झाली. आजीहूड असं इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये म्हणून ते मी खूप छान एन्जॉय केलं. कारण जसं मी म्हटलं की ते जे वय आहे ना ते परत येत नाही. ती मजा येत नाही जी लहानपणी तिच्या कोवळ्या हातांची मिठी जी तुम्हाला बसते ना, ती मोठेपणी तुम्ही कितीही म्हटलं ना तरी तुम्ही ते मिस करता. तर सुदैवाने मला माझं काही ते ब्रेड अँड बटर नसल्यामुळे, म्हणजे मी नाही कमावलं तर काही घरची चूल बंद पडणार नसल्यामुळे मला हा प्रिव्हिलेज होता. म्हणजे सगळ्यांना हा नसू शकतो, काहींची इच्छा असूनही, घरी थांबायची इच्छा असूनही ते नाही करू शकत, पण मला सुदैवाने ती गोष्ट शक्य होती. तर मग म्हटलं का नाही. आणि मधल्या काळात असंही काही नाही की खूप छान छान रोल्स आले. कधी रोल्स ठीक होते तर कधी व्यवहाराचं जमलं नाही. आणि व्यवहारापेक्षा मला रोलच खरं म्हणजे आवडले नाहीत. आणि काहीतरीच करायचं असं माझं पहिल्यापासून, मी खूप सिलेक्टिव्ह आहे. मी खूप भारंभार काम केलंच नाही कधी. आणि मी कायम माझ्या टर्म्स आणि कंडिशनवरच काम केलं. मला जे पचेल, रुचेल, आवडेल तेच मी केलं. मुख्य म्हणजे मला हे कथानक आवडलं होतं. सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेचा पुनर्विवाह करून द्यायचा आणि त्याच्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या मुलाला घराबाहेर काढलं, मुलाला घटस्फोट घ्यायला लावला. सुनेचं त्या परत लग्न लावून देतात की आपल्या मुलामुळे हिचं आयुष्य जे उद्ध्वस्त झालं आहे ते परत मार्गी लागलं पाहिजे. आणि ही आपली मुलगी आहे आणि आपल्यासाठी मुलगा तर मेलेलाच आहे, अशी ती ह्याची साधारण त्याचा गाभा होता. म्हणून मला आवडला आणि मला मजाही आली. तुमचा नुकताच एक कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तुम्ही अभिनयाबरोबर कविताही करताय. मी कविता तशी खूप लहान असल्यापासून करते, फक्त त्या कोणाला माहिती नव्हत्या. म्हणजे माझे आई वडील, बहीण आणि माझा नवरा अर्थातच त्यांना माहिती होतं. बाकी बहुतेक जणांना माहिती नव्हतं की मी कविता करते. संग्रहाचं नाव आहे क्षमासाठी. क्षमासाठी म्हणजे असं माझ्या 60व्या वाढदिवसाला माझ्या नवऱ्यानी हा कविता संग्रह माझ्या नकळत प्रकाशित केला आणि 60व्या वर्षी 60 कविता म्हणून क्षमासाठी. महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे हे सगळं मिस्टर शशांक निनावे यांनी केलंय. त्यांनी स्वतःच्या हाताने हे सगळं लिहिलंय आणि हे सगळी आतली रेखाटनही शशांक निनावे यांचीच आहेत. सुखाचे दिवस का असे जातात लवकर बुरकन उडून, दुःखाचे मात्र राहतात रेंगाळत वळसणीला थांबून. तुमची क का की कू ही मालिका, त्या मालिकेबद्दल काय सांगाल? नावही वेगळं आहे. क का की कू म्हणजे क म्हणजे कधीही, का म्हणजे काहीही, की म्हणजे कितीही आणि कू म्हणजे कुठेही. क का की कू असं त्याचं नाव होतं. आत्ताचा कलर्स म्हणजे तेव्हाचा ETV वरती ती मालिका झाली होती प्रदर्शित. दिलीप प्रभावळकर जी होते
आणि मी त्यांची सेक्रेटरी, ते असतात डिटेक्टिव्ह, आणि मी त्यांची मठ्ठ सेक्रेटरी. माझं नाव ते मंदिरा होतं. खूप मजा आली, कारण प्रभावळकरांबरोबर काम करायचं म्हणजे ती स्वतःच एक विद्यापीठ आहेत, आणि त्याच्यात मला वेगळे वेगळे गेटअप्स करता आले. बॉयकटपासून 2 वेण्या, नऊवारी, काय वाटेल ते मला त्याच्यात करता आलं. डिटेक्टिव्ह ना आम्ही, त्यामुळे वेगवेगळ्या वेशभूषा करून, आम्ही वेषांतर करून त्या गोष्टीचा छडा लावायला आम्ही जायचो. तर खूप मजा केली, म्हणजे खूप मजा आली मला ती सिरियल करायला. अजूनही म्हणजे मराठी मालिकांमध्ये एक वातावरण, कौटुंबिक वातावरण असतं. स्वतंत्र प्रत्येकाला मेकअप रूम वगैरे अशी पद्धतच नव्हती. मेकअप रूम म्हणजे लेडीज रूम, जेंट्स रूम, सगळ्या बायकांनी एका रूममध्ये बसायचं, सगळ्या पुरुषांनी एका रूममध्ये बसायचं. म्हणजे सगळ्या प्रत्येकाला वेगळी रूम बीम अशी काही भानगडच नव्हती तेव्हा. त्यामुळे एकत्र राहिल्यामुळे एकत्र तुमचा सहवास तुमचा तेवढा वाढतो, इंटरॅक्शन वाढते. त्यामुळे तुमचा ऑब्व्हियसली तुमचा एकमेकांबरोबरचा बॉन्ड जास्ती चांगला होतो. अतिच काम करायचो, वेळेचं तेव्हाही गणित नव्हतं, आणि वेळेचं गणित आत्ताही नसतं पुष्कळदा. तेवढं एकच मला ह्या म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आवडत नाही, ते मला खटकतं की 12 तासापेक्षा जास्त काम जेव्हा करायला लागतं. ठीक आहे, कधी कधी मी समजू शकते, काही टेक्निकल प्रॉब्लेम असतो, क्वचित प्रसंगी एखादा ही गोष्ट आपण करू शकतो, पण सातत्याने जेव्हा वेळेपेक्षा जास्ती तुम्हाला काम करायला लागतं तेव्हा ते मला त्रासदायक वाटतं. आणि मला असं वाटतं की डेली सोप आहे ना, दैनंदिन मालिका आहे, उद्याही आपण शूटिंग करणार, तर मग ठीक आहे ना, उद्या करा. म्हणजे आज तुम्ही ते ओढून ताणून 14-15 तास काम करायचं, त्याच्यापेक्षा उद्या फ्रेश मूडमध्ये फ्रेश काम करा. प्रोड्युसरची पण कसरत होत असेल. मी कदाचित प्रोड्युसर असेल तर मी हेच करेन, मला माहिती नाही, म्हणून दैवदेवानी कधी प्रोडक्शन करणार नाही. पण मी केलं तर मी हे करणार नाही एवढं नक्की, की 12 तास म्हणजे खूप झालं ग, खूप झालं. असं नाही की 5-6 तास काम करून माणूस जातोय, 12 तास काम करतो माणूस. म्हणजे 12 तास काम करण्यासाठी माणसाला आज 8:30ला मला तिथे पोचायचं असेल तर मला घरातून 7:30ला निघायला लागतं. तेव्हा मी 8:30ला तिथे पोचते, आणि जेव्हा तुम्ही 10:30ला पॅकअप करता तेव्हा मी 11:30ला घरी पोचते. म्हणजे मी 7:30 ते 11:30 घराच्या बाहेर असते. मग घरी येणार, मग मी माझं काय आवरणार, झोपणार, उठणार की परत इथे येणार. 9:30ला तुम्ही मोकळं करा, माणसं आपापल्या घरी जातील, 10-10:30 पण पोचतील, एक अर्धा पाऊण तास 1 तास आपल्या कुटुंबासमवेत घालवतील, स्वतःसाठी काही वेळ देतील, दुसऱ्या दिवशी फ्रेश उठतील. मग काम करायला पण एक वेगळी मजा येते. जेव्हा तुम्ही छान प्रसन्न मुद्रेनी, प्रसन्न चित्ताने काम करता, तेव्हा तुम्हाला एक काम करताना वेगळी मजा येते. अरे यार चला उठा, असं झालं की मग ती सगळीच मजा त्यातनं निघून जाते. खरं तर या विषयावर कोण बोलत नाही. हा नाही, पण बोललं पाहिजे, बोललं पाहिजे महत्त्वाचं आहे, कारण खूप लोक यातून जात आहेत. हो, आणि क्वचित प्रसंगी करावं लागतं, आम्ही करतोही. काही काही वेळेला दगडाखाली हात असतो तर करावंच लागतं सगळ्यांना, पण तो एक पायंडा जो पडतो ना, तो मला नकोसा वाटतो. आणि मग कोणी बोलत नाही, आणि मग आपल्यासारखं कोणी बोललं तर मग ते टोचतं, बोचतं. पण मी स्पष्टपणे सांगते, अभिनय आणि कविता यामध्ये स्वतःची ओळख कुठे सापडते? मला असं वाटतं की अभिनयामध्ये सगळ्यांचीच ओळख सापडत असली पाहिजे. म्हणजे तुम्ही असं बघा, प्रत्येक व्यक्ती हा एक उत्कृष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री असतेच. तुम्ही लहान मुलापासून बघा, लहान मुलाला जे हवं असतं त्याच्यासाठी रडायचं, हा अभिनयच झाला ना. रुसायचं, हा अभिनयच झाला. म्हणजे आपल्यामध्ये अभिनय हा पहिल्यापासून असतोच. काही जण तो व्यवसाय म्हणून निवडतात, काही जण तो वैयक्तिक पातळीवर तिथेच ठेवतात. शब्दांवरती तुमचं प्रभुत्व नसेल तर तुम्ही अभिनय चांगला नाही करू शकत, असं मला वाटतं. म्हणजे एखादा प्रसंग आपल्याला चित्रित करायचा आहे, मला तो प्रसंग दिला आहे, तो डायलॉग मला दिला आहे, आणि मला जर तो डायलॉग पाठ नसेल, पाठ म्हणण्यापेक्षा इथे माझ्या तो भिनला नसेल, तर मी शब्दाला चाच पडणार. शब्दाला चाच पडले म्हणजे माझ्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरती पण त्याचा परिणाम होणार. सगळ्याच गोष्टीला मी चाच पडणार. त्यामुळे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला तुमच्या संवादासहित तुम्हाला अभिनय असेल तर निश्चितच शब्दांना खूप महत्त्व आहे. म्हणजे माझा तरी असा कल असतो की जे मला लिहून दिलंय
तसंच्या तसं मी बोलीन, कारण की ते लेखकाने त्याच्या मनात काहीतरी विचार करून कॅरेक्टरला साजेसं असं काहीतरी लिहिलेलं आहे, तर त्याच्यात शक्यतोवर मी बदल करू इच्छित नाही. त्यांनी जसं लिहिलं आहे तसं बोलायचा प्रयत्न करते, पण कधी कधी आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते नाही शक्य होत, कारण भाषेतच कधी कधी गडबड असते. आणि मला तर चुकीची भाषा कोणी बोललं की खूप कानाला चरचरतं. मग कोणी माझी मदत कर म्हटलं की नाही रे, माझी मदत नसते, मला मदत करायची असते. हे ग्रामर व्याकरण त्याच्याशी काही कोणाशी काही देणं घेणंच नाही हल्ली. ट्रेननी प्रवास करतो त्यात बोलताना ट्रेन भेटली हो. अरे माझी नात एवढी लहान आहे, ती सुद्धा सांगते की वस्तू भेटतात, वस्तू मिळतात, माणसं भेटतात. तर ते खटकतं मग कानाला. म्हणजे ठीक आहे तुम्ही बोली भाषेत बोलत असाल, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट लोकांसाठी करतोय तर ती मुद्दामून चुकीची का करावी. आता याच्यावरती वाद करतील लोक, वाद घालतील की हे प्रमाण कोणी ठरवायचं, चुकीचं आहे की बरोबर. जणांनी जर आपलीच भाषा निर्माण करायचं ठरवलं तर एकाच मालिकेमधलं प्रत्येक पात्र वेगळ्या भाषेत बोलेल. मी म्हणेन की मी कोकणातली आहे, मी कोकणी भाषेत बोलते. तुम्ही म्हणाल मी वऱ्हाडातली आहे, मी वऱ्हाडी भाषेत बोलते. कोण म्हणेल मी अहिराणी बोलते. असं चालतं का? नाही ना. एक प्रमाण भाषा ठरवली ना, या मालिकेची ही प्रमाण भाषा आहे, मग त्या प्रमाण भाषेप्रमाणे बोललं पाहिजे. मी आली, मी गेली, अरे नाही, ती आली, ती गेली, मी आले, चला ते चला ना, ते काही आहे की नाही व्याकरण. पण आता नाही, ते राहिलं नाही. मी काही कोणाला दुरुस्त करायच्या भानगडीत पडत नाही. किती जणांना करणार नाही, मुळात कारण की कोणाला आवडत नाही. अगदीच जवळचं कोणी असेल आणि जर आपल्याला खटकलं तर आपण सांगू शकतो. ती राईट माणसाला आपण नाही सांगू शकत, आणि दिग्दर्शक असताना तर नाहीच नाही सांगू शकत. मग तो दिग्दर्शक माझ्यापेक्षा वयाने कितीही लहान असला तरी सेटवरती मी सरच म्हणते, आणि सर जे म्हणतील तेच. बाबा वाक्यम प्रमाणम जसं असतं तसं सर वाक्यम प्रमाणम, हे मी अगदी तंतोतंत आचरणात आणते, कारण तो त्यांच्या खुर्चीचा मान आहे. दिग्दर्शकाला जे इंग्लिशमध्ये म्हणतात कॅप्टन ऑफ द शिप, ते शिप ते हे खोटं नाही आहे. सगळ्यांना धरून त्यांना जायचंय. एखादा सेटवरचा आठवणीतला किस्सा. नाटकाचा किस्सा सांगते मी एक. अचानक नाटक करत होते मी कलावैभवचं. त्याच्यामध्ये क्लायमॅक्सला माझ्या हातात पिस्तूल असतं आणि मी ते माझ्या नवऱ्याच्या कपाळाला लावते, कानशिलाला. तर ती वेळ आली तर ठराविक ठिकाणी ते पिस्तूलच दिसेना. तर मी सुदैवाने माझं कसं त्या नाटकात बऱ्यापैकी खूप वेळा मला रडायचं होतं. तर पदर असा घेऊन मी माझ्या मुलीचा रोल करणाऱ्याला म्हटलं, अगं पिस्तूल दिसत नाही, कुठे दिसतंय का, बघ जरा पटकन. ती मुलगी असल्याकारणाने इथे तिथे फिरू शकत होती. तिने सगळीकडे शोधलं. मला म्हणली नाही ताई, कुठेच दिसतच नाही आहे पिस्तूल. पण आता काय करायचं. म्हणजे प्रश्न पडला ना. नाटकाचा क्लायमॅक्स आहे हा. मी असं बोट ठेवलं असतं तर किती हास्यास्पद दिसलं असतं ते. म्हणजे ती काय लुटूपुटूचं हे नाही आहे ना. काय करू. चेतन दातार माझ्या नवऱ्याचा रोल करत होता. त्याच्याही हातात पिस्तूल असतं आणि मी त्याला इथे पिस्तूल लावते असा तो हात. म्हटलं आता एकच काम करायला लागेल, ह्याच्या हातातलं पिस्तूल ओढायचं आणि ह्याच्या कपाळाला लावायचं. तर मग त्याप्रमाणे मी तसंच केलं. गेले आणि त्याच्या हातातलं पिस्तूल घेतलं. तो त्याला काही काय झालं काय, आणि तेच मी पिस्तूल त्याच्या कपाळाला लावलं. पुढचा सगळा क्लायमॅक्स झाला, पडदा पडला. आणि त्यानंतर तो अगं काय झालं का म्हटलं, अरे पिस्तूलच सापडत नव्हतं मला, ती काही ठेवलं नाही आहे. तर पण तो आत्ता मला हसायला येत आहे, पण त्या क्षणी मला दरदरून घाम फुटला होता. 3 चाळण्यांमधून जाऊनही ती प्रॉपर्टी त्या दिवशी कशी तिथे नव्हती मला माहीत नाही. पण त्यानंतर मी कानाला खडा लावला की चौथ्यांदा सुद्धा चेक करायची. क्लायमॅक्स वेळेला ते तिथे आहे ना हे आधी चेक करायचं, हे मी तेव्हा शिकले. असं म्हणजे विनोदी आणि गंभीर असं दोन्ही तो प्रसंग घडला माझ्या आयुष्यात. ते नाटक संपल्यानंतर काही काळ मी आणि चेतन दातार एक 5-10 मिनटं स्वस्त नुसतं बसायचो. पटपट ग्लुकोज बिस्किट्स खायचो बसून. इतकं ते म्हणजे भावनिक आणि खूप ताण देणारं नाटक होतं डोक्याला. अचानक रंगभूमीवरती काम करणं ही तुम्ही 100 प्रयोग करा तरी 101वा प्रयोग तुमच्यासाठी नवाच असतो. तुमच्यासाठी ते डायलॉग्स जुने असतील पण तो प्रयोग नवीन असतो. प्रत्येक प्रयोगात काय घडेल सांगता येत नाही. अचानक मध्येच आम्ही दौऱ्यावर गेलो होतो लातूरच्या, आणि मला प्रचंड सर्दी झाली होती. म्हणजे
अक्षरशः मला दर सेकंदाला शिंका येत होत्या. मी म्हटलं बाबा मी कसं नाटकाचा प्रयोग करणार मला कळत नाही. गोळी घेऊ शकते पण मला ते त्यांनी झोप, तर ती गोळी घेऊन जर झोप आली तर नाटक कसं म्हणजे त्या ग्लानीत केल्यासारखं होईल. तर काय करावं. तर मला चेतन म्हणला तू काही काळजी करू नकोस, मी बघ सगळं व्यवस्थित करतो. तर पहिल्याच एंट्रीला असा त्याचा सीनमध्ये त्याचा आणि मुलीचा असा संवाद आहे. ती मुलगी म्हणते की बाबा आज आईस्क्रीम आणायचं. तो म्हणतो आईस्क्रीम काय आईस्क्रीम, आई बघ किती शिंकते, सर्दी किती झाली आईला, आज काही आईस्क्रीम वगैरे नाही. मला म्हटलं आता तुला किती शिंकू दे, काही टेन्शन नाही, लोकांना माहिती आहे तुला सर्दी झाली. त्यामुळे अशा गमती सुद्धा होतात नाटकामध्ये, म्हणजे असं सांभाळून घेणं सुद्धा होतं. सुंदर. खूप मजा येते. त्यामुळे रंगभूमीवर काम करणं हा एक वेगळाच अनुभव आहे, नितांत सुंदर अनुभव आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. आवडलं तर लगेच तुम्हाला पावती मिळते, नावडलं त्याचीही पावती तुम्हाला लगेच तिथेच मिळते. आणि रंगभूमीचं म्हणून मी म्हटलं की माझे वडील नाटकात काम करत होते, त्यामुळे रंगभूमीशी पहिल्यापासून एक जवळीक होतीच. म्हणजे मी लहानपणापासून रंगभूमी बघत आली असल्या कारणाने मला त्याची ओढ आणि आवड तर होतीच. माझे वडील एज्युकेशन ऑफिसर होते BMCमध्ये, पण व्यावसायिक नाटकांमध्ये पण ते काम करत असत. विनायक जोशी त्यांचं नाव. त्यांनी खूप नाटकं केली. घेतलं शिंगावर, सुंदर मी होणार, होनाजी बाळा, अखेरचा सवाल, खूप नाटकं केली त्यांनी. तुमचं बालपण कुठलं मग? मी दादरची, बालमोहन विद्या मंदिरची. आणि माझी आई पण शिक्षिका होती साधना विद्यालयामध्ये. ती प्रिन्सिपल होती आणि सर्वोत्कृष्ट शिक्षिका म्हणून तिचा राष्ट्रपती पुरस्काराने गौरव झालेला आहे. माझी बहीण पेडियाट्रिशियन आहे, ती पण उत्कृष्ट अभिनेत्री होती. एक काळ असा होता की ती GS मेडिकलमधून आणि मी रुईयामधून असं एकाच वेळेला आम्ही कॉम्पिटिशनमध्ये असायचो. अच्छा. ती तिच्या कॉलेजमधून आणि मी माझ्या कॉलेजमधून. ती पण अगदी हरहुन्नरी माझी बहीण, सतार वाजवते, अजूनही गाणं शिकते. ती रत्नागिरीला प्रॅक्टिस करते. ती लहान मुलांची स्पेशालिस्ट आहे, तिचं हॉस्पिटल आहे. माझे मेहुणे पण डॉक्टर आहेत, ते सर्जन आहेत. माझा नवरा आर्किटेक्ट आहे. आमच्या घरामध्ये शिक्षणाचं महत्त्व पहिल्यापासून खूप अधोरेखित केलं. माझी नणंद डबल MA आहे, दुसरी नणंद माझी PhD आहे, माझा नवरा PhD डॉक्टर आहे, माझी मुलगी PhD डॉक्टर आहे, माझा जावई आमचे लॉयर आहेत, LLB आहेत. म्हणजे घरामध्ये शिक्षणाचं आहे. शिक्षणाबद्दल काय सांगाल? नाही, शिक्षणाचं महत्त्व मी अगदी अधोरेखित करून सांगेन. अभिनय क्षेत्राची कितीही आवड असेल, अभिनय क्षेत्राची का म्हणते, कारण मी या क्षेत्रात आहे म्हणून सांगते की लोकांना असं वाटतं की इथे अभिनय क्षेत्रामध्ये गेलं की ग्लॅमर आहे, पैसा आहे. तर हे ग्लॅमर, पैसा हे सगळं आहे, पण कधी जेव्हा तुमच्या ते नशिबात आहे. म्हणजे इथे 1+1 2 असं नाही होऊ शकत. कधी कधी तुमचं शिक्षण कधीही वाया जात नाही. या क्षेत्रात येणाऱ्या सगळ्यांना सुद्धा मी हेच सांगेन, आधी शिक्षण पूर्ण करा. म्हणजे जर ह्या क्षेत्रात तुमचं काही घडलंच नाही तर तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला जी ऊर्जा लागेल, जे ज्ञान लागेल, ते तुम्हाला शिक्षणानेच मिळणार आहे. आणि ते जर तुम्ही एका पॉईंटला सोडून दिलं ना, तर नंतर तुम्ही नाही तिथे परत वळू शकत. विद्यादेवी सरस्वती तुम्हाला नाही परत जवळ करत. तुम्ही सरस्वतीजवळ फटकून वागलात ना, ती नाही तुम्हाला परत जवळ करत. ती ओढ तुम्हाला नाही लागत. त्यामुळे जेव्हा शिकायचं त्या वयात तुम्ही शिका. मी पण स्वतः पूर्ण शिक्षण झाल्याशिवाय या क्षेत्राकडे नाहीच वळले. लहानपणापासून या क्षेत्रामध्ये यश मिळालं त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण या क्षेत्रामध्ये मीडियोकर आयुष्य जगणारे खूप आहेत. म्हणजे आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधीतरी मला यश मिळेल, या आशेवर नुसतं राहून काही उपयोग नाही. मला वाटतं 1000 ते 100 यशस्वी असतील फक्त. नाही, 100 सुद्धा नसतील, 1000 10 यशस्वी असतील. उरलेल्या लोकांना यश नाही मिळत. म्हणजे फॉर दॅट मॅटर तसं म्हणाल तर मला स्वतःला सुद्धा मी म्हणणार नाही की मी खूप यशस्वी अभिनेत्री आहे. स्वतःला यशस्वी म्हणणं, आपल्या आई वडिलांच्या कुटुंबाच्या दृष्टीने यशस्वी असणं, यातलं नेमकं तुम्हाला यश कशात पाहिजे ते महत्त्वाचं आहे. मीठ भाकर खाऊनही त्याचं आयुष्य यशस्वी वाटतं आणि एखाद्याला पुरणपोळी खाऊनही ते यशस्वी वाटत नाही. त्याचं कारण तुमच्या त्या चौकटीत आहे की तुम्हाला यश कुठल्या चौकटीत
हवंय बरोबर. किंवा कुठल्या वर्तुळात हवंय. चौकटीतलं यश तुम्हाला मिळेल, वर्तुळात जर हवं असेल ते यश मिळवायला तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतात आणि कष्टाबरोबर तुम्हाला तुमच्या नशिबाची साथही असावीच लागते. लोक कदाचित मानतील नाही मानतील मला माहित नाही. मी असं म्हणत नाही की असेल माझा हरील तर देईल खटल्यावरी. श्रम केल्यानंतर सुद्धा त्या हरीने मला दिलंय किंवा देईलच किंवा ते कधी देईल याची शाश्वती नाही ना. खरंय. म्हणजे मी अजिबातच काय म्हणतात त्याला नास्तिक नाहीये. माझी त्या शक्तीवर श्रद्धा आहे, पण मी छोट्या मोठ्या कारणासाठी मी तिला गळ घालत नाही त्या शक्तीला. लोकांना 100 ऑडिशन देऊन एक रोलच मिळत नाही. ते गणित नाही आहे. म्हणून म्हटलं 1+1=2 हे गणित नाही आहे इकडे. कोणाला ते मिळतं, कोणाला नाही मिळत, कोणाला कधीच मिळत नाही, कोणाला थोडंसं मिळतं, कोणाला पुसटचं मिळतं, कोणाला मिळतं असं वाटेपर्यंत निसटून जातं. खूप अळवावरचं पाणी आहे, अळवावरचं पाणी आहे. पण म्हणून मला असं वाटतं की शिक्षण शाश्वत आहे. ते तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे तिथे त्या शिक्षणाचा, आता तुम्ही म्हणाल की बघ तू असं म्हणतेस की मी डॉक्टर झाले, तुला काय गॅरंटी आहे की माझी प्रॅक्टिस चालेल? गॅरंटी कशाचीच नाही, गॅरंटी कशाचीच नाही. पण जर आपल्याकडे 2 पर्याय असावेत. नुसतं वरवरचं शिक्षण घेऊन उपयोग नाही. माझ्याकडे डिग्री आहे म्हणून नाही, त्याच्यात खोल जाऊन जर तुम्ही त्याचा काहीतरी वापर करायचा प्रयत्न, तर त्या शिक्षणाचा उपयोग आहे आणि तर ते शिक्षण तुम्हाला यश देईल. सगळेजणच खूप कष्ट करतात. किती कष्ट केल्याने यश मिळेल हे गणित इथे नाही. 10 सिरियल केल्यानंतर मला 11व्या सिरियलमध्ये मेन लीड मिळेल असं नाहीये. तुला 100 सिरियल करूनही कदाचित सेकंड लीडच मिळेल किंवा नाहीच मिळणार. इथे ते काहीच गणित नाहीये. म्हणून मला असं वाटतं की हे शाश्वत जग नाहीये, अशाश्वत आहे, सगळं अस्थिर आहे. त्यामुळे थोडंसं कुठेतरी स्थिर असण्याची गरज आहे. निदान तुमची तेवढी मानसिक खंबीरता पाहिजे की जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी तिथे थांबीनच, पाय रोवून उभीच राहीन. कसं यश मिळत नाही मी बघीनच, तसा तरी ॲटिट्यूड पाहिजे. तसं सगळ्यांना ते एक तर काय आहे ना, पैशाची गरज प्रत्येकाला असते. हो, म्हणजे असा माझ्यासारखे कदाचित भाग्यशाली खूप कमी लोक असू शकतात. खूप जणांसाठी एक पर डे हा त्यांचा ब्रेड अँड बटर असू शकतो. तर त्यांना त्याच्यामुळे काही करून जसं आहे तसं बाबा पण मिळू दे, करू दे, तर त्याला पर्याय नाही आहे. तुमचं प्रेरणास्थान आयुष्यातलं आणि अभिनय क्षेत्रातलं? माझं प्रेरणास्थान माझे आई वडील. पाणी आलं माझ्या डोळ्यात. वडील नाही आहेत आता माझे, यंदा 8 वर्ष होतील त्यांना जाऊन. पण माझ्या आईवडिलांनी, आम्ही दोघी बहिणी, मी आणि माझी दीदी, आम्हाला इतकं छान घडवलं ना. माणूस म्हणून जर मी काही चांगली असेल तर त्याचं सगळं श्रेय माझ्या आईवडिलांना आहे. खूप छान संस्कार केले त्यांनी आमच्यावरती. म्हणजे सुखवस्तू घरातनं आलो नाही. माझी आई आली, माझे आजोळ खूप तालेवार होतं, पण माझे वडील काही त्यांच्या आधीच्या वाडवडिलांचा सोडा, पण जेव्हा आले तेव्हा खूप कष्ट करून माझे आई वडील ज्या स्थितीत नंतर होते त्या स्थितीपर्यंत पोचले. पण तेव्हा त्यांनी प्रत्येक वेळेला मला हेच सांगितलं, कारण ते या क्षेत्रात होते, की कुठलीही तडजोड करण्याची कधीच गरज नसते जर तुमचं नाणं खणखणीत असेल आणि तुमच्यावर विश्वास असेल, तुमच्या मूल्यांवर तुमचा विश्वास असेल, तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीत तुम्हाला तडजोड करावी लागत नाही. ही गोष्ट बाबा तुम्ही करू नका, करा. तुम्हाला करून बघायचे आहे, करा. खड्ड्यात पडलात तर हात द्यायला मी आहे. इथे खड्डा आहे हे सांगायचं काम माझं आहे. त्या उपरही तुला खड्ड्यात पडायचंच आहे, तर तू पडू शकतेस. असं समजू नकोस की आता मी ह्यानी सांगू नये मी खड्ड्यात पडले तर आता मला हात देणार नाहीत. नाही, मी हात देईन, पण माझं काम आहे सांगणं की इथे खड्डा आहे. विचार तुला करायचा आहे, निवड तुझी आहे की ह्या खड्ड्यात पडायचं नाही पडायचं आहे. पडलीस हरकत नाही, एक अनुभव आला तुझ्या गाठीशी, मी तुला त्यातनं बाहेर काढीन, पण निर्णय शेवटी तुला घ्यायचा आहे. माझ्या कॉलेजच्या निवडीपासून कुठलाच, की माझी बहीण डॉक्टर आहे, शाळेत कायम पहिला नंबर, कायम सगळ्या तुकड्यांमध्ये पहिली डॉक्टर आहे, ती हुशार आहे, याच्यात काही वादच नाही. मी म्हटलं मला आर्ट्सला जायचं आहे, काही हरकत नाही आर्ट्सला जा. ती रुपारेलला आहे, म्हटलं मला रुईयाला जायचं आहे. कारण ते माझं कसं असायचं, शाळेमध्ये ती मोठी मी लहान आणि ती इतकी हुशार, असं व्यक्तिमत्व असावं असं वाटावं अशी, की हेवा वाटावा अशी. तर त्याच्यामुळे, आणि मी थोडीशी बंडखोर,
थोडी वृत्तीने. नंबरच्या मुली बऱ्याचशा असतात. थोडीशी वृत्तीने बंडखोर, त्याच्यामुळे. पण तिच्यापेक्षा अभ्यासात जरा टळम केली तरी चालायचं मला. तर मग मला सारखं ऐकायला लागतं, अगं काय तू मेधाची बहीण ना, ती बघ. तर मला असं झालं होतं की कॉलेजमध्ये मी जाईन ना तेव्हा मला कोणी असं म्हटलं नाही पाहिजे, मेधाची ना बहीण तू. ती रुपारेला गेलं, आपण रुईयाला जायचं. तिथे लोकांनी म्हटलं पाहिजे सीमाची ना बहीण तू. म्हणून मी केवळ रुईयाला गेले. केवळ ती रुपारेला आहे म्हणून मी रुईयाला गेले. ती सायन्सला गेली, मी आर्ट्सला गेले. मी शाळेचं सुद्धा साधारण नको. पण खरोखरच म्हणजे माझ्या बहिणीचं मला कधी लहानपणापासून मैत्रिणीची गरजच नाही लागली. तर ती इतकी शांत, समंजस, म्हणजे एका मोठ्या बहिणीमध्ये असावेत ते सगळे गुण तिच्यामध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणजे अतिशयच. आणि खूप मृदुभाषी, आणि म्हणजे सगळ्या विषयातली तिला गती. अतिशय उत्तम चित्र काढते ती, सतार वाजवते ती, गाणं शिकली आहे, विशारद आहे गाण्यामध्ये पण. ती छान स्कल्पच करायची, म्हणजे काष्ठशिल्प करायची सुंदर. म्हणजे ते असं कुठलंही क्षेत्र नाही आहे तिला वर्ज्य की ते ज्याच्यात ती लिहिते सुंदर, ती कविता सुंदर करते, ती अभिनय करत होती. म्हणजे हेवा म्हणून म्हटलं हेवा वाटावा अशी होती ती. पण त्यामुळे मी म्हटलं नको आपण दुसरीकडे जाऊ. आणि ती असल्या कारणाने, अशी ती बहीण असल्या कारणाने ती कायम ऑब्व्हियसली मला सांभाळतच आली असणार. म्हणजे आमच्यात आज तागायत कधी भांडण झालं नाही याचं सगळं श्रेय 100% तिलाच असेल. कारण तिने कधी मी एखादी गोष्ट हवी म्हटल्यानंतर म्हटलंच नसेल की मला हवे, तुला हवे घे. भांडण कधी होणार, मी म्हटलं मला हवे आणि ती म्हणते मला हवे, तो होणार ना. मी म्हटलं हा मोबाईल हवा, ओके घे. तुझी वही मला हवे घे. त्यामुळे मला कधी दुसऱ्याबरोबर जाऊन की बाबा मला खूपच त्रास होतोय बघ ना, ही काही देतच नाही, अशा काही मला कधी मैत्रिणीची गरजच नाही वाटली. वाईट कोणाशी नाही, वाकडे कोणाशी नाही, सगळ्यांशी हाय हॅलो सगळ्यांशी माझं आहे. पण माझ्या इतक्या ह्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अजूनही माझ्या फक्त 2च मैत्रिणी आहेत. एक शिल्पा वडके आणि दुसरी राजश्री निकम. आज 25पेक्षा जास्ती वर्ष झाली आमची मैत्री आहे. माझी आई काय माझ्या वडिलांजवळ कुठल्याही विषयावर बोलू शकत होते, कुठल्याही. अंडरलाईन करून सांगते मी, असा कुठलाही विषय वर्जन होता की बाबा ह्या विषयावर मी माझ्या वडिलांना मी पिताजी म्हणायचो आम्ही, की पिताजींशी मी कसं बोलू नाही. म्हणजे अगदी पाळीबद्दल बोलायचं असेल तरीही मी त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने बोलू शकत होते. इतका मोकळेपणा त्यांनी, कारण वाढवतानाच आम्हाला असं वाढवलं, लपवाछपवी नको, जे काय असेल तर स्पष्ट. तसंच जसं मग त्यांनी आपल्याला वाढवलं तसंच आपण आपल्या मुलांना वाढवायचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे नंतर माझी मुलगीच माझी मैत्रीण होती झाली. त्यामुळे मैत्रिणींचा प्रश्न आला. आणि ह्या मैत्रिणी माझ्या आहेत. आणि माझी अजून एक मैत्रीण आहे नीना नावाची, जी माझी शाळा म्हणजे अगदी घराच्या समोर राहायची. अशा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या मैत्रिणी, 5 पुरतील मला. आणि खरं सांगू का, त्याची कृपा की असं बाबा खूप काहीतरी गुपित आहेत आणि काहीतरी मला खूप काहीतरी सांगायचं आहे जे माझ्या नवऱ्याला कळलं नाही पाहिजे, जे माझ्या आईला नाही कळलं, असं माझ्या आयुष्यात कधी काही घडलंच नाही. तर माझा स्वभाव साधा सरळ सोपा आहे, स्पष्ट आहे. मला एखादी गोष्ट नाही आवडली मी स्पष्ट सांगते की हे मला काही आवडलं नाही, मला पटलं नाही. फार तर मी त्या बाबतीत परत तिथे जाणार नाही, वळणार नाही. पण मला आवडलं नाही आहे तरी पण रडत कुडत जगणं माझा स्वभाव नाही. म्हणून मी म्हणते मी देवाची बहुतेक लाडकी असेन की त्यांनी मला असंच घडवलं आणि असंच पाठवलं की छान छान जग तू आपली. आई वडिलांकडे इतकं छान समृद्ध जगले. नंतर माझे सासरे इतके प्रसिद्ध लेखक वसंत निनावे, माझी नणंद एवढी प्रसिद्ध लेखिका रोहिणी, मोठी नणंद एवढी शिकलेली, माझ्या सासूबाई शिक्षिका होत्या. म्हणजे सगळं आयुष्य कसं छान आखीवर ऐकीव गेलं. असं कुठेही तक्रार करायला काही जागा नाही. माझी मुलगी PhD डॉक्टर आहे, माझी नात एवढी हुशार आहे. बघा नातीचं पुस्तक दाखवते तुम्हाला, आत्ता तिचं पुस्तक पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, मूनलाईट आउट. आद्या का? आद्या. माझे जावई लॉयर आहेत, म्हणजे मी स्वतः वकील आहे आणि तेही वकील आहेत. म्हणजे असं कुठेच मला बोट ठेवायला जागा नाही की बाबा माझ्या आवडीच्या क्षेत्रात मी काम केलं, मला वकील व्हायचं होतं मी वकील झाले, 4 वर्ष मी वकिली केली, म्हणजे तोही अनुभव घेऊन झाला. असं नाही की वकील व्हायचं होतं पण बाबा होतच नाही आलं, तेही झालं. अभिनय करायचा होता, अभिनय करायचा, पिक्चर केला, OTT केला, नाटक केलं, दैनंदिन मालिका, दैनंदिन हिंदी मराठी, काय राहिलं म्हणजे.
जे जे करायचं असेल आयुष्यात एखाद्याला ते मी सगळं केलं आणि अगदी विनासायास केलं. म्हणजे कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊन, दडपण घेऊन किंवा कोणाला दुखावून असं काहीच नाही. कारण घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. माझ्या नवऱ्याचा खंबीर पाठिंबा, ॲक्च्युली खरं सांगायचा पाठिंबा म्हणायचा त्याचा पुश. मी थोडीशी आळशी आहे. आळशी म्हणण्यापेक्षा मला स्वतःहून कोणाला जाऊन भेटणं, अप्रोच करणं मला नाही जमत. पण तो म्हणा अगं जा, बोल, भेट, तर तो मला कधीतरी उलट पुश करेल. हो हो करते करते असं माझं असतं. तो खंबीरपणे आहे म्हणून. नाही तर मी तुम्हाला म्हटलं तसं लौकिक अर्थाने इतकी वर्ष या क्षेत्रात राहिल्यानंतर अजून मी खूप काही करायला हवं होतं. लौकिक अर्थाने वरती पोचायला हवं होतं. तिथे नाही पोचले मी. पण मला त्याची खंत नाही आहे. हां, कधीतरी एक मनात सल असते कि अरे पोचू शकलो असतो आपण तिथे. हे आहे वक्त से पहिल्यावर नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिळता. कदाचित तिच्या मनात तेवढंच असेल. तिने आपल्याला जे दिलंय तेही काही कमी नाहीये. ते इतरांनी आयुष्यात आपला हेवा करावा त्याच्यापेक्षाही जास्त मला आयुष्यात मिळालं. आता आज तुम्ही माझं घर बघताय. एवढं मोठं घर आज मुंबईत कोणाकडे असेल सांगा मला. आज नवऱ्याने बांधलं ना माझ्यासाठी एवढं मोठं घर. म्हणजे लोकांना हेवा वाटावा असं आयुष्य आपलं आहे. मग माझ्या नवऱ्याचं म्हणणं तेही तुला मिळालं असतं, तू प्रयत्न केला असतास. तू प्रयत्न केला नाहीस म्हणून ते तुला मिळालं नाही. हे मी मान्य करते की मी थोडी आळशी आहे या बाबतीत. आळशी म्हणजे असं भेटणं, प्रयत्न करणं हे मला नाही जमलं कधी. कमीपणा आहे असं अजिबात नाही. पण माझा तो स्वभाव नाही. तो चुकीचा आहे हेही मी सांगते. या क्षेत्रात यायचं असेल तर असा स्वभाव उपयोगाचा नाही. येणाऱ्यांना मी हे सांगते, नका राहू माझ्यासारखं. जा, लोकांमध्ये मिसळा. कारण जे तुमच्या समोर असतात ना ते तुमच्या लक्षात राहतात. क्षमा ही भूमिका करेल पण त्यासाठी ती क्षमा दिसली पाहिजे. ते माझ्याकडनं नाही झालं. पण इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही कवितेबरोबर लेखन पण करता का? लेखन नाही फारसं, कारण त्याच्यात आळशीपणा. माझ्या कविता बघितल्यात ना, छोट्या छोट्या आहेत. अशी चारोळ्या आहेत सगळ्या. छान बोललात पण जे बोललात ते, कारण मार्मिक होतं त्याच्यामध्ये. बहिणीचा एक विषय छान झाला आणि आईवडिलांचे संस्कार. आम्ही 8वीत असताना आईने MA केलेलं आहे माझ्या. म्हणजे BA BEd होती ती, पण MA तेव्हा केलं तिने. तिला काही गरज नव्हती, नोकरी करत होती, सगळं होतं. म्हणजे काय MA केलंच पाहिजे त्याच्यावर तिचं काय अवलंबून होतं असं काय नाही. पण शिक्षणाची आवड. तुमच्या आगामी प्रोजेक्ट काय आहेत? आगामी प्रोजेक्ट्स ना आहे पाईपलाईनमध्ये 4-5 गोष्टी आहेत. पण माझी एक इच्छा आहे की काहीतरी एक मिनिंगफुल सिनेमा करायची माझी खूप इच्छा आहे. म्हणजे यासाठी की सिरियल कसं असतं, आहे, आली गेली संपली. सिनेमा राहतो. कमर्शियलही मिळालं तर काय मी करणार नाही अशातला भाग नाही. पण काही काही चित्रपट कसे असतात, जसं उंबरठा, त्याच्यातनं काही उद्बोधनच होतं असं नाही आहे. कमर्शियलच चित्रपटासारखा चित्रपट आहे, पण त्यातनं तुम्ही काहीतरी घेता ना लक्षात राहण्यासाठी. हां, तसं काहीतरी मला एक चांगली भूमिका करावी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. तर आणि मला माहिती आहे की मी ज्या ज्या इच्छा मी केल्या त्या फलद्रूप झाल्या. त्या शक्तीला मी आई म्हणते. तर ती आई बसली आहे तिथे, ती मला माझ्याकडनं ते काम करून घेणार. तेव्हा मला बोलू आपण. नक्की. तर ते मला खात्री आहे की तो एक मिनिंगफुल सिनेमा मी कधीतरी अर्थपूर्ण सिनेमा मला करायचा आहे. लिखाण व्हावं अशी माझी इच्छा आहे. लिखाणाचं बाळकडू माझे वडीलही उत्तम कवी होते, प्रकाशित केल्या नाहीत. स्वतःला व्यक्त करण्याचं एक माध्यम म्हणून त्यांनी खूप त्यांच्या कविता आहेत. त्यांचं विपुल लिखाण आहे. ते उत्तम प्रवचनकार होते. खूप सुंदर प्रवचन करायचे ते. तर प्रवचन तर मला नाही जमणार, कारण माझी तेवढी आध्यात्मिक बैठक नाही जी त्यांची होती. आध्यात्मिक बैठक त्यांची इतकी होती की ती खूप वरच्या पातळीपर्यंत ते पोचले होते, वरच्या लेव्हलपर्यंत. त्या तेवढ्या पायऱ्या मी कदाचित नाही चढू शकणार. ललित लेखन ज्याला म्हणतो ना, ते करण्याची माझी इच्छा आहे. पुढे मागे आळशीपणा सोडून मी ते कधीतरी हातात लेखणी घेऊन करावं अशी माझ्या घरच्या सगळ्यांची इच्छा आहे. कधीतरी करीन असं मला वाटतं. रोहिणी निनावे आणि क्षमा निनावे, हो, ननंद भाऊजया. कसं नातं आहे तुमचं? लोकांना सांगितलं नाही तर कळणार पण नाही की आम्ही नणंद भाऊजया. लोकांना तर आम्ही बहिणीच वाटतो. आणि खरं सांगायचं तर आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होतो. एक तर आम्ही समवयस्कर. ह्याच क्षेत्रात तिचं पण हे क्षेत्र आहे, माझंही हे आहे. त्यामुळे विषय आमचे खूप कॉमन आहेत. मुख्य म्हणजे विचार करण्याची पद्धत आमची खूप सारखी आहे. म्हणजे आमच्या आवडीनिवडी खूपशा मिळत्या जुळत्या आहेत. आणि एक दृष्टिकोन असतो ना एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, तो आमचा पुष्कळ वेळेला सारखा येतो. त्यामुळे आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. म्हणजे लोकांना थोडंसं पोटातही दुखतं आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत ह्याबद्दल.
की असं कसं नणंद भाऊजाचं चांगलं इतकं कसं पटतं. कारण एक तर मी खूप क्वचित कुठे पार्टीला जाते, पण जेव्हा जाते तेव्हा रोणीबरोबरच जाते. कविता की भूमिका? मग भूमिका, कारण कविता मी नेहमी माझ्यासाठीच लिहिली आहेत. भूमिकेमध्ये सासू की आई? आई. शब्द जास्त ताकदीचे असतात की भाव? शब्दासकटचे भाव. मनात साठवलेली एखादी कवितेची ओळ जी नेहमीच गुणगुणता तुम्ही? जगणे व्हावे गाणे लोभसवाणे, या गाण्याचे शब्द कसे तप्त उन्हाचे होत चांदणे, तेही असे कोरीवलेणे हुंदक्यातुनी कोरून हसले, सात सुरांचे निर्भर हसणे, जगणे व्हावे गाणे. वाव. तर ही कविता नेहमी माझ्या मनात रुंजी घालते. सिनेमा की मालिका? करायला आवडेल सिनेमा, पण मालिकांमधला सशक्त रोल, सिनेमामधला दुय्यम रोलपेक्षा मालिकामधला सशक्त रोल. आवडतं पुस्तक? खूप आवडती पुस्तकं आहेत. सानिया माझी आवडती लेखिका आहे. आवडता सिनेमा? उंबरठा, कधी बघू शकतो. तुमचा स्वतःचा आवडता रोल? पुन्हा कर्तव्यामधल्या आईचा, आणि सांजबूलमध्ये मी जो रोल केला होता तो. रंगमंच की शूटिंग? अरे बापरे, रंगमंच. गंभीर भूमिका की विनोदी? मिळतात गंभीर, पण करायला आवडेल विनोदी. इन्स्टावरचे रील्स की संध्याकाळचा चहा? संध्याकाळचा चहा. तुम्हाला एखादी बायोपिक करायची झाली तर कोणती करा? बायोपिक करायची झाली तर दुर्गा भागवतांची करायला आवडेल. आवडीचं ठिकाण? कुटुंबासोबत कुठेही. आता OTTचं प्रमाण जास्त वाढलंय, येत्या काळात कोणत्या माध्यमात काम करायला आवडेल? येत्या माध्यमात मला मराठी हिंदी दैनंदिन मालिका, मराठी हिंदी OTT आणि बिग स्क्रीन, अशा सगळ्या माध्यमात काम करायला आवडेल. आवडता पदार्थ? वरण भात लिंबू. तुमची आवडती अभिनेत्री? आलिया भट. अभिनेता? अमिताभ बच्चन, कारण ते अजूनही काम करतायत. तुम्ही बनवता ती फेवरेट डिश? पावभाजी. आणि माझ्या नातीला माझ्या हातच्या पुरणपोळ्या आवडतात. तर तुमचे छंद काय आहेत? वाचन. मी कोणी एकेकाळी दिवसाला कमीत कमी 2-3 पुस्तकं वाचायचे. चष्मा लागल्यापासून थोडं वाचन कमी झालं. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी आणि दिदी, माझी आई तेव्हा MA करायची. म्हटलं ना, मी 8वीत असताना आईने MA करायला घेतलं. आम्ही दादरला राहायचो. दादर सार्वजनिक वाचनालयात आईची मेंबरशिप होती. 2 मेंबरशिप होत्या, कारण आईला कधी रेफरन्सला काही पुस्तकं लागल्या तर वगैरे. आम्ही 2 पुस्तकं, शाळेतनं 4:45ला आमची बालमोहन सुटायची. 5व्या मिनिटाला आमचं घरी जायचं, हातपाय धुवायचे, कपडे बदलायचे, कारण आई शाळेत असायची. खायचं आईने करून ठेवलेलं, लगेच पुस्तकं घ्यायची, तडक दासावात जायचं. दासावा म्हणजे दादर सार्वजनिक. 2 पुस्तकं घेऊन यायची, एक तिने वाचायचं, एक मी वाचायचं. माझं वाचून झालं की मी तिला द्यायचं, तिचं मला वाचायचं. तोपर्यंत आईचा स्वयंपाक, रात्रीचं जेवण व्हायचं, मग जेवायचं, मग अभ्यास करायचा. अशी 2 पुस्तकं आम्ही रोज वाचायचो, मी आणि माझी बहीण. नाहीतर त्या काळात खरं म्हणजे त्या वयामध्ये न कळणारी पुस्तकं होती ती मला. गांधी हत्या आणि मी वगैरे, ही पुस्तकं मी तेव्हा वाचलेली आहेत. सावित्री हे पुशी रेग्यांचं पुस्तक मी त्या काळी वाचलेलं आहे. माझं खूप आवडतं पुस्तक आहे ते, आजच्या घडीलाही. हो ना. पण ते आईमुळे पुशी रेगे त्या कोण आहेत हे तेव्हा कळलं. मर्ढेकर अभ्यासाला होते, मर्ढेकर, त्यामुळे आईकडे मर्ढेकर होते म्हणून मर्ढेकर वाचलं. नाही तर त्यावेळेत मर्ढेकर करण्याचं वय नव्हतं माझं. 7वी 8वीत कुठे करतात हो मर्ढेकर. चित्रम खानोलकर काय, आरती प्रभू काय, तेव्हा नाही कळत तुम्हाला. पण ती वाचायची आवड तिथे लागली. काहीतरी हे वेगळं आहे, वाचलं पाहिजे, काय म्हणजे आपल्याला कदाचित त्यावेळेला त्या गोष्टी समजल्या नाहीत, पण आपल्याला काहीतरी वाचतोय, एक अनुभूती वेगळी असते ती. आता तेव्हा वाचलेली सावित्री आणि आज वाचलेल्या सावित्रीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. तेव्हा मला काही गोष्टी कळलेल्याच नसतील, मूर्खच होते मी, बावळटच होते. आज मला त्यातले बिटवीन द लाईन्स संदर्भ आज समजू शकतात. त्या वयात काय करणार आहे? गांधी हत्या आणि मी मध्ये काय करणार होतं मला? नथुराम गोडसेचं काय म्हणणं आहे काय कळायचं वय नव्हतं, पण वाचलं. आणि माझ्या आईवडिलांनी आम्हाला कधी रोखलं नाही की हे वाचू नको, हे तुझं वय नाही आहे वगैरे, असं काही नाही. वाचा, समजलं, आवडलं, पचलं, वाचा, नाही आवडलं सोडून द्या. जोपर्यंत अश्लील आपण काही वाचत नाही तोपर्यंत त्यांनी आणि अश्लील आपल्या घरात काही येतच नाही. म्हणजे आमचे वडील आम्हाला ॲटलास श्रग हे इंग्लिश पुस्तक, आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो, ते स्वतः मराठी मीडियममध्येच शिकलेत गावात रत्नागिरीला. आम्ही लहान असताना आम्ही वाचणार नाही कारण ते इंग्लिश आहे, तर ते रोज आम्हाला त्यातला एक पार्ट इंग्लिशमध्ये वाचायचे आणि त्यात मराठीत आम्हाला समजावून सांगायचे. ती केवढी मोठी जाडी कादंबरी होती. वर्षभर आम्हाला ते पुस्तक त्यांनी वाचून दाखवलं, ॲटलास श्रग. ते असे संस्कार तुमच्या कळत नकळत तुमच्यावरती होतात ना वाचनाचे. त्यामुळे वाचन माझा स्थायी भाव होता. हातात पुस्तक, शेजारी काहीतरी
चिप्स आणि एक तंगडा वरती कुठेतरी सोफ्यावर टाकून, हे माझी कायम फेवरेट पोज होती माझी. हा अभ्यासाचं नाही, पण ही पुस्तकं. कारण वाचनाने जे ज्ञान मिळतं ना ते कशानेच नाही मिळत. मी तुम्हाला सांगणं आणि तुम्ही वाचणं ह्याच्यात खूप फरक आहे. एका पुस्तकामध्ये तुम्ही अनेक गोष्टी शिकता. कितीतरी अनुभव तुमचे नसतात, लोकांचे असतात, पण त्या अनुभवातनं पण तुम्ही शिकता. काही ललित लेखन असतं, त्याच्यामधून तुम्ही शिकता. कोणाची आत्मचरित्र असतं, तेव्हा एखाद्याचं आयुष्य कसं होतं, तो कसा जगला, तो कसं जगू इच्छितो आणि त्यातनं आपण काय घेऊन आपण कसं जगलं पाहिजे हे आपल्याला कळू शकतं. तर वाचलं तर पाहिजेच. तुम्ही वाचलं नाही तर तुम्हाला काय ज्ञान मिळणार हो, कुठून मिळणार. पण आहे अजूनही लोकांची मानसिकता नाही बदलली आहे. वाईट वाटतं मला. म्हणजे बायका शिकल्या, नोकऱ्या करतात, अर्थार्जन करतात, पण तरीही आज किती बायकांना हे म्हणण्याचं बळ आहे की आज मी नाही स्वयंपाक करणार आहे, हां मला कंटाळा आला आहे. सांगा मला, हे स्वातंत्र्य नाही आहे अजूनही बायकांना म्हणायचं. म्हणजे तुला किती कंटाळा आलेला असू देत, ती खिचडीचा का होईना कुकर तिला लावावाच लागणार. भले ती सागरासंगीत स्वयंपाक नाही करणार. अगदीच ज्यांचा अगदी खूप छान पगार आहे त्या म्हणतील बाहेरनं मागवा आणि खा. ज्यांच्या घरातले लोकांचे विचार पुढारले, बाईचे विचार पुढारून उपयोग नाही. ते ती म्हणू शकेल आज मला कंटाळा आलाय बाहेरनं मागवा. पण असं किती जण म्हणू, आज किती गावांमधल्या बायका म्हणू शकतील हो आपल्या नवऱ्याला, नाही आज मी भाकरी नाही करणार, आज तुम्ही बाहेर बघा काय पण करा, मी नाही करणार. नाही म्हणू शकत अजूनही बाई. ती मानसिकता अजून नाही बदलली आहे. ते घरातही काम करते, शेतातही काम करते, परत घरी येऊन स्वयंपाक पाणी करते. तिचं कुठे संपलंय काम. नवरा दमू शकतो, बायको नाही दमू शकत का. पण हे स्वातंत्र्य नाही तिला म्हणण्याचं. आईवडिलांचा गैरफायदा घेणाऱ्या मुली काही कमी नाही आहेत या जगामध्ये, खूप आहेत. म्हणजे फक्त सुनाच घेतात असं नाही आहे. ही वैयक्तिक प्रवृत्ती आहे माणसाची. एक ओळखीच्या बाई आहेत, त्यांचा मुलीचा मुलगा दिवसभर असतो. तर त्या मला म्हणाल्या, हे बघ मी त्याला माझ्या मुलीला सांगितलं आहे, भले तू माझी मुलगी आहेस, तू काम करतेस, नोकरीला जातेस, मी घरी आहे, मुलाला बघीन. 10 ते 5 त्याची शाळा आहे, त्याचं खायचं प्यायचं सगळं बघीन. तू 9ला जाऊन 6ला येशील, 6:30पर्यंत तू येऊन तुला एक अर्धा तास मी फ्रेश व्हायला देईन. 6:30 नंतर तुझा मुलगा तुझ्या घरी असेल, मग ती जबाबदारी मी घेणार नाही. हे म्हणे मला तिला स्पष्टपणे सांगावं लागलं, मुलगी असूनही. कारण मुलगी आईच आहे ना. आई आज मी ऑफिसमधनं परस्पर इथे जाते, नाही जमणार, नाही जमणार, ये मुलाला घे जा, नसेल मुलाला घेऊन जायचं घरी ये, परस्पर जाते हे मला चालणार नाही. हे म्हणे आई असून मला तिला सांगावं लागलं. हा असा गैरफायदा हे जर सुनेनी केलं असतं तर हां सून आहे ना म्हणून करते. ही तर मुलगी आहे ना, सख्खी मुलगी आहे तुमची. पण ती पण हाच विचार करते, आई काय घरी, अरे घरी आहे मग दिवसभर बघते ना तुझ्या मुलाला. ती म्हणली मी आता रिटायर्ड झाले म्हणून घरी आहे, मी आयुष्यभर नोकरी केली ना, आता माझा आरामाचे दिवस आहे. तू आलीस 6:30 नंतर माझी जबाबदारी नाही. हां अडलं पडलं इमर्जन्सी आहे, मुलगा आजारी आहे, तू आजारी आहेस, मी आहे. डेली रुटीनमध्ये नाही जमणार. आज काय मैत्रिणीकडे जाते, उद्या काय लग्नाला जाते, परवा काय पिक्चरला जाते, नाही. घरी ये, मुलाला घे, कुठे पण जा. मंडळी, क्षमाताईंच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.